हाय गायज, तेव्हा आज आहे हल्दी आणि आम्ही चाललेलो आहोत हल्दीसाठी. तेव्हा आम्ही पूर्ण येल्लो येल्लो रेडी झालेलो. नंतर आम्ही गेलो ओलामध्ये आणि पनवेलला आमची ट्रेन होती, तर आम्ही ट्रेनसाठी जात होतो. नंतर आमची ट्रेन फायनली आली आणि आम्ही निघालो. आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही आमच्या सीटवर बसलो आणि मी जाऊन डायरेक्ट वरती जाऊन झोपून गेली. नंतर डायरेक्ट आम्ही चिपळूण आल्यानंतर मी खाली उतरले. मी चिपळूणला उतरलो. मी फर्स्ट टाईम चिपळूणला उतरलेली, म्हणून मी खूप एक्सायटेड होते आणि फर्स्ट टाईम स्टेशन बघत होती. चिपळूणचं स्टेशन एवढं सुंदर होतं ना, की मला एवढं आवडलं की बघा, तुम्ही पण बघा. नंतर आम्ही चाललेलो हायवेवर. तिथे गाडी येणार होती, म्हणून तिकडनं चाललो आणि खूप ऊन होता, म्हणून मम्मीचं साडीला आपलं पल्लू बनवून घेतलेलं आणि नंतर आम्ही छावमधून जात. नंतर आम्ही वेट करत होतो एका स्टॉलवर, आणखी गाडी धुवायला दिलेली. तेव्हा नंतर गाडी आली आणि आम्ही गेलो गाडीकडे. आणि पहिला आम्ही गुरुदादाला सोडलं, त्याच्या घरी. हा गुरुदादा, त्याला सोडलं आणि नंतर आम्ही गेलो डायरेक्ट देवरुखपर्यंत प्रवास केला आमचा. तर आम्ही पोचलो देवरुखला. असं नाचत नाचत आम्ही पोचलेलो देवरुखला आणि पोचल्या नवरीचा भाव आम्हाला भेटला. आम्ही उतरलो आणि इथे पूर्ण डेकोरेशन झालेलं लग्नाचं. आणि मी आल्याला माऊ भेटली, आत्ते भेटली, सगळी भेटली. सगळी खूप एक्साइटेड होती, कारण की आमच्या फॅमिलीचं जनरेशनची फर्स्ट मॅरेज होती माझ्या ताईची, म्हणून. आणि नंतर आम्ही गेलो आतमध्ये आणि सगळी भेटली आम्हाला आणि खूप पाहुणे आलेली, सगळी भेटत होती मला. कारण की मी एंगेजमेंटला आलेली, तेव्हा पण आली. नवरी मामीला भेटली आधी आणि नंतर मला पण भेटली. आणि गेल्या गेल्या बघितलं की इथे मेहंदीचा प्रोग्राम चालू होता, जो पहिलाच झालेला. आणि हा माझा अजून एकच आहे, नवरीची मेहंदी आहे, खूप मस्त वाटत होती. नंतर माझी अजून एक आत्ते मला भेटली. सगळ्यांना मी भेटतच होती तिथे. आणि आमच्या नवरीचा रिझल्ट लागलेला आणि ती पास झालेली. नंतर आम्ही गेलेलो काही सामान आणायला. तिकडनं माझी आई येत होती, माझ्या पप्पांची मम्मी. नंतर अशीच सगळ्यांची काय काय माणसांची मेहंदी, आणि नवरी पण मेहंदी लावत होती सगळ्यांना. कारण की इथे माऊ डान्स करत होता, गाणं लागलेलं म्हणून. आणि ह्याची हळदी पहिली स्टार्ट झाली दुपारीच. हा होता डेकोरेशन. बघा किती सुंदर डेकोरेशन आहे. तर आत्ते आणि काका विका आलेले. काकाला तर सगळी गेलीत हळदीसाठी रेडी व्हायला. आत्तेनी साडी घातलेली, सगळे येल्लो येल्लो रेडी झालेले. आणि हा माझा लुक जो तुम्ही बघितलेलाच
इकडे नवरी पण रेडी होत होती. मी नवरीसाठी एक प्रिपेअर केलेलं कॅलेंडर, जो नवरीचा रिॲक्शन कसा होता मी नवरीला दिला. नवरीला माहेरचं मंगळसूत्र असतं ते घातलं माझ्या मम्मीनी म्हणजे मामीनी. नवरीला जोडवी घातली आणि इथे आत्याचा टाईमपास चालू होता. गजऱ्याचं घालत होते आणि नवरी नाचत होती कारण की गाणी लागलेली. हळदीचं वेळ तर आत्याला पण नाचवलं आम्ही. आणि नंतर ताई पण आली, एक्झाम होती म्हणून, पियाताई. आणि इथे माझ्या मम्मीची आई. नंतर इथे तयारी झालेली घाण्या भरण्याची. आम्ही सगळ्या बहिणींनी करवल्या म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकसारखा मांगटिका घातलेला. आणि ही नवरीच बघा किती मस्त दिसते. आणि ही मम्मीनी पण मांगटिका घातलेला. आणि इथे घाणं भरण्याची तयारी चालू झालेली. सगळी नंतर बाहेर उभे होतो आणि की आतमध्ये खूप गर्दी झालेली. आणि हा नवरीचा भाव खूप बिझी माणूस होता. नंतर इथे सगळं हळदीची तयारी चालू झालेली. लिंब सांडण्याची पण तयारी चालू झालेली. आणि मामा पुन्हा रेडी होते हळदीसाठी. आणि इथे नवरी मांडीवर बसलेली मामाच्या. मग सगळी एक एक भाची बहीण आणि सगळी आली एक एक करून आणि बसले. मग पप्पा बोलले तू पण बस माझ्या मांडीवर. आणि हळदीला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी हळदी लावली नवरीला. रांगोळीची तयारी झाली. मामाच्या मांडीवर नवरी बसलेली आणि हे लिंब सांडण्याचं काहीतरी कार्यक्रम असतो तो होता. नंतर मामा आणि नवरीला अंघोळ घातली. तर मामाने आपल्या भाचीला उचललं आणि बाहेर आणलं. ह्या खूप मस्त होता प्रोग्राम हा. नंतर मामाला भेटली भाचीकडनं. तर ताई चेंज करून तिला टीका लावून आणि नंतर आता चालू झालेली आमची रिअल हळदी म्हणजे डान्स सगळं. आम्ही गेलेलो नंतर झोपायला. मला खूप झोप आलेली कारण की आम्ही खूप दमलेलो. मग गेली मी झोपायला. दुसरीकडे आमचं राहायला होतं म्हणून. बाय.